नमस्कार. मी प्रशांत गवळी, समर्थ क्रॉप केअरचा डायरेक्टर. पुन्हा एकदा समोर आलो कारण वारंवार समोर यावं लागतं. मी कालही बोललो की तुमच्या मी कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि जे घडेल त्याच्यावरती मला उत्तर देणं खूप महत्त्वाचं होतं, कारण की माझे इन्व्हेस्टर, माझे उद्योजक, शेतकरी खूप पॅनिक होतात आणि माझे शेतकरी किंवा उद्योजक किंवा इन्व्हेस्टर पॅनिक होऊ नये यासाठी मी वारंवार अपडेट देतोय. काळजी करू नका, पैसे सेफ आहेत. पण जेव्हा जेव्हा मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जेव्हा मी चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न केला, तर त्याला माझे विरोधक, जे आपल्या कुठले इन्व्हेस्टर नाही आहेत, काही पत्रकार, काही मीडिया, युट्यूबर्स, ह्या लोकांनी माझा मुद्दा चांगला टाकला की त्याला वाईट का बोलत आहे मला माहीत नाही. आज माझ्या सगळ्या इन्व्हेस्टरला माहिती आहे की खरोखरच आपण 4,000 5,000 कोटी उचललेत का, ह्या सगळ्यांच्या मनाला माहिती आहे. 100-150 कोटीचा विषय आज कुठल्या कुठं घेऊन चाललेले आहेत आणि त्याच्या पलीकडे मी देऊ शकतो हे माझ्याकडे सगळं नियोजन आहे. मी सांगतोय ओरडून, मी प्रामाणिकपणे देतो म्हणून. पण आज ह्या लोकांकडं कुठलीही माहिती नसताना, कुठलाही FIR नाही, कुठलाही केस नाहीये, तरी देखील हे कुठल्या डॉक्युमेंटला धरून, कुठल्या लिगल कायद्याला धरून हे असे व्हिडिओ बनवून मला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरगरिबांचा पैसा वाचावा ह्यांना वाटत नाही का? प्रशांत गवळीला त्रास देऊन, प्रशांत गवळीला संपवून कोणता असा मार्ग आहे यांच्याकडे की पैसे निघू शकतात? कुठलाही मार्ग नाहीये. पैशाची ताकद पैशालाच आहे. मला थोडा वेळ द्या. मी हात जोडून रिक्वेस्ट करतोय. तुमच्या समोर आहे, फोन चालू आहे, तरी देखील हे इथून पुढे आणि ह्याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी काही माझे व्हिडिओ लावलेत त्यांनी जर उद्यापर्यंत, आजपर्यंत त्यांना जेवढी लवकर बुद्धी भेटेल त्यांनी ते बातम्या डिलीट कराव्या. त्याच्यानंतरून ज्यांनी ज्यांनी माझ्याबद्दल षडयंत्र रचलंय त्यांनी शांत राहावं. कुठल्याही व्यक्तीने आमच्या परिवारामध्ये लक्ष घालू नये ही कळकळीची विनंती आहे. कारण बिचारा माझा इन्व्हेस्टर आणि मी, आमच्या दोघांना आमचं पडलेलं आहे. ठीक आहे ना, कायद्याला तुम्ही धरून करा, पण माझे एवढे इन्व्हेस्टर लोक आहेत, कुणीही सगळ्यांना माझ्यावर विश्वास आहे, ते थांबायला तयार आहेत. आणि तुम्ही त्यांना ग्रुप बनवताय, ग्रुप बनवून, व्हॉट्सअप ग्रुप, वेगवेगळे ग्रुप बनवून आपण त्या लोकांना पॅनिक करून खऱ्या अर्थाने संपवत आहे. मी एकटा माणूस त्यांच्या विश्वासाला धरून इथपर्यंत आलोय. माझ्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास आहे आणि त्यांना पैसेच हवेत. मी आत गेलेला त्यांना आवडणार नाही, मला त्रास झालेला त्यांना आवडत नाही. हे मला हजारो लोकांचे मेसेज आहेत की सर आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून. कमीत कमी 400-500 ते स्क्रीनशॉट मी मारून ठेवलेत की जे लोक माझ्यासोबत आहेत. त्याच्या पलीकडे कामगारांनी काय दोष केला माझ्या? जी लोक काम आहे, स्टाफ काम करत होते, मी एक प्रोजेक्ट रिपोर्टसाठी एक फाईल बनवली आणि ती सगळ्यांना वाटली. त्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या स्टाफचे नावं, त्यांचे फोटो, त्यांचे मी नंबर दिले. का? की हा उपयोग तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी व्हावा, कधी तुम्हाला अडचण येऊ नये. आणि आज तेच ब्रोशर घेऊन मीडियावाले आणि काही जवळचे लोक बिचारे स्टाफचे पण नावं टाकायचे. माझे कुठलेही बिझनेस पार्टनर समर्थ क्रॉप केअरमध्ये कधीच नव्हते. ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केलं म्हणजे त्यांचा गुन्हा आहे का माझ्यासोबत? त्यांनी मला साथ दिली म्हणून आज तुम्ही पण इथपर्यंत आतापर्यंत आणता आलं मला. आणि आज त्याच्या जीवावर तुम्ही उठताय. त्यांना कुणालाही दोष धरू नका, त्यांची कुठलीही चूक नाहीये. पैसा धंद्यामध्ये लागला, धंदे बंद करण्यात आले, सगळं संपवण्यात आलं, तरी देखील मी तुमच्यासाठी पैसे द्यायला तयार आहे. माझ्याकडे मार्ग आहे, सांगतोय मी, काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं. पण मी किती वेळा रिक्वेस्ट करू की मी सेफ तर तुमचे पैसे सेफ आहेत. अदरवाईज ह्या लोकांच्या तुम्ही बळी पडू नका. ज्यांनी ज्यांनी न्यूज लावल्यात त्यांनी डिलीट करावं, कमी करावं. तर त्यांच्याकडे एव्हिडन्स नसेल, माझ्याकडं सगळे ऑडिट आहे, माझ्याकडे सगळं आहे, माझ्या बँक स्टेटमेंट आहे, मी सगळं सबमिट केलेलं आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. मी कुठलाही फ्रॉड केलेला नाही, मी कुठलेही पैसे गोळा केलेले नाही आहेत. मी एक व्यावसायिक माणूस आहे, एक उद्योजक आहे. जर मला DSK सारखं करणार असेल, लक्षात ठेवा, एकदा सीज झालेल्या प्रॉपर्ट्या परत भेटत नाहीत. एकदा माणूस संपल्यावर पैसे भेटत नाहीत, सगळ्यांना माहिती आहे. मला कुणाचंही नाव नाही घ्यायचंय, मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय.
पण तुम्ही समजदार व्यक्ती आहात. पण या माझे इन्व्हेस्टर आणि ह्यांना समजदार बनायची गरज नाही. ते बिचारे समजदारच आहेत, शांत बसलेत, पण बाकीचे लोक त्याला खूप त्रास देतात. कुठल्याही इथून पुढे माझ्या स्टाफचं कुठलं नाव घेऊ नका. मी तुमच्या समोर आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही, कुठेही तुमची साथ नाही सोडली, कुठेही पैसे देत नाही म्हणत नाही मी, आणि देतच आलो आतापर्यंत, देणार आहे. परवा 8 दिवसापूर्वीच 1 तारखेला पेमेंट सोडलं. का सोडलं मी? माझ्याकडे जेवढे आले सोडले ना. तसं माझ्याकडे मार्ग आहेत, पैसे येणार तसे सोडत राहील. 1 महिना वेळ मागितलाय फक्त माझ्या कामासाठी. ते पण मी ग्रुप बंद करून ठेवू शकतो, मी नाही पण बघू शकतो. तुम्ही कुणाशी बोलचाल मग? तुमच्या आसपास स्वतःमध्येच तुम्ही फक्त चर्चा करत बसणार, आणि ह्याचा फायदा बाहेरचे विरोधक लोक घेतात, पत्रकार घेऊन ते छापत बसलेत. कुठलंही काम करत असताना त्रास होतो, मान्य आहे. मला हा त्रास समजतोय मी, पण मला ताकद भेटते, तुमचीच ताकद आहे. आणि सोशल मीडिया असेल, पत्रकार असेल, डिजिटल मीडिया असेल, युट्यूबर असतील, तुमच्याकडे कुठली माहिती नसेल तुम्ही केलंय, तर मी सुद्धा कायदेशीर बाबीने तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच द्यावं लागेल, कारण की तुम्ही ज्या बातम्या लावल्या तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही कुठल्या सांगण्यावरनं आलंय. तुम्ही डायरेक्ट ही बातमी उचलून ती बातमी लावताय, पण खूप चुकीचं होतंय. तुमच्यावर मानहानीचा दावा मी 100% ठोकणार आहे, आणि जनार्दन दांडेंच्या पण माझा दावा ठोकलेला आहे आम्ही. त्यामुळं जिथं अन्याय होतोय तिथं सहन केलं झालं पाहिजे. त्याच्यामुळे निश्चित राहा.